चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. ग्लॅमर. एका इंटरनॅशनल सूटच्या ब्रँडसाठी फिल्म स्टुडिओत शूट चालू होतं. त्याकरिता माझ्या क्लायंटनेच पाठवलेला परदेशी फोटोग्राफर आला होता आणि मी फक्त त्याच्याबरोबर सहाय्यक म्हणून होतो. माझ्याही दिमतीला 2 सहकारी होते. त्यामुळे हाताची घडी घालून उभं राहण्याव्यतिरिक्त विशेष काम नसल्यामुळे तसा मी निश्चिंत होतो. निरीक्षण चालूच होतं. आपला एक मराठी नवागत कलाकार या ब्रँडसाठी पुरुष मॉडेल म्हणून निवडला गेला होता. स्त्री मॉडेल कुणी होती तीही तेव्हा अनोळखीच होती. तेव्हा अनोळखी असं म्हणण्याचं कारण काही ब्रँडचा करिश्माच असा असतो की भले भले मॉडेल्स त्यासाठी रांगा लावून उभे असतात. अशा ब्रँडसाठी मॉडेल म्हणून वर्णी लागली की या क्षेत्रात प्रसिद्धी मिळते असं समज. ती मॉडेल आणि तो मराठी कलाकार त्यानंतर बऱ्यापैकी प्रसिद्ध झाले. तर शूट सुरू होतं. मुख्य मेकअप आणि हेअरस्टाईल करून झाली होती. ड्रेस कोड ठरलेले होते. मध्येच मेकअपमन मॉडेलच्या चेहऱ्याला हलकासा हात लावून बाजूला व्हायचा आणि क्लिक व्हायचं. हेअरस्टाईलिस्टचं यापेक्षा वेगळं असं काही नव्हतं. हलकासा एखादा कपाळावर आलेला केस मागे सारायचा, क्लिक व्हायचं. ड्रेसमन ही सूट टाय ठीक करायचा, बाजूला व्हायचा, क्लिक व्हायचं. कधीतरी 10-15 मिनिटात ड्रेस सूट बदली व्हायचे आणि क्लिक पुन्हा सुरू व्हायचं. मध्येच मॉडेल्स काहीतरी मागत, पाणी, ज्यूस, कोल्ड्रिंक्स. तत्पर सेवा होई. मोठा रुबाब होता. इतक्यात माझ्या कानाजवळ येऊन एकजण पुटपुटला, रुबाब आहे ना सर? हा सगळा शाही रुबाब कौतुकाने पाहणारा एक तिराईत साक्षीदारसुद्धा होता. हा जो तुमचा मॉडेल आहे ना, तो माझा वर्गमित्र आहे. तो हळूच येऊन कानात म्हणाला. हो का? अरे वा. अर्ध लक्ष शूटकडे तरी त्याचा आनंद उत्साह सांभाळून घेत मी म्हटलं, माझं नाव जोशी. तो म्हणाला, बरं बरं. मी. तो कानाजवळून दूर जाई आणि क्षणात परत येऊन कानात कुजबुजे. आज त्याचं इथं शूट आहे कळल्यावर मुद्दाम बँकेतून अर्धी रजा काढून आलोय भेटायला. हो का? मी त्याचा खास मित्र आहे वर्गातला. 5वी ते 10वी बरोबर होतो आम्ही. त्यानं हात न लावताही ताट झालेली त्याची कॉलर पाहिली मी. जोशीला जसं आठवत होतं तसा तसा तो कानात येऊन सांगत होता. त्याला पिठल्याची आठवण दिलीत ना, तर माझी आई त्याच्यासाठी खास कांद्यात पिठलं करून माझ्या डब्यात द्यायची. अगदी ताव मारून खायचा. किती मोठा माणूस झाला हा. अभिमान ओसंडून वाहत होता मित्राचा. मी आलोय सांगितलं ना तर पळत येईल तो भेटायला. जोशी काही केलं थांबत नव्हता. त्याचा इतिहास सांगत भविष्यही डोळ्यासमोर उभं करत होता. माझ्या डोळ्यांसमोर आता दोघांनी एकमेकांना मारलेली गच्च मिठी दिसत होती. बहुधा जोशीच्याही डोळ्यांसमोर आता तेच तरळत असावं. शाळा संपल्यावर जवळजवळ 25-26 वर्षांनी आम्ही भेटणार आहोत. तेव्हा मी पाहिले जोशीच्या चेहऱ्यावरले गहिरे भाव. एव्हाना एक सेशन संपलं होतं. मध्ये थोडी विश्रांती. मी या 2 मित्रांची भेट याची देही याची डोळा पाहणार होतो. हा हृदय सोहळा पाहण्यासाठी खरंच मनापासून उत्सुक झालो होतो. म्हणून मी पुढे गेलो. लाईट, स्पॉट बॉय आणि मेकअप यांच्या घोळक्यातून बाहेर काढत हिरोला म्हटलं, चल बाहेर तुला भेटायला बघ कोण आले. तो आला. हाय. जोशी उत्साहभरीत झाला होता. मॉडेलनं कपाळाला आठ्या घालत कदाचित अवतार बघून ब्रिटिश उच्चारात जोशीला म्हटलं, सॉरी, आय डिडंट रिकॉग्नाइज यू. थोड्या वेळापूर्वी हा त्या हेअर ड्रेसरजवळ पुणेरी थाटात बोलत होता. हे जोशीनं सुद्धा पाहिलं होतं. नकारार्थी. ओठांचा चंबू करून पुन्हा ब्रिटिश उच्चार. जस्ट अ मिनिट. तो माघारी वळला
उगाचच काहीतरी करून आला. या टेल मी. अरे मी तुझा श्याम्या, वर्गमित्र. जोशी भाऊक झाला होता. आपण पिकनिकला नाही का एकत्र हरवलो होतो नॅशनल पार्कला. जोशी मित्राला जीवानिशी एक एक आठवण देत होता. पिठलं आठवतं का माझ्या आईच्या हातचं? तुला खूप खूप आवडायचं. ओ या या या, नाव आय रिमेंबर्ड. हातातली कब्बशी त्यानं तिथं उभ्या असलेल्या पोऱ्याकडे दिली. खास स्टाईलमध्ये ओठ पुसले. कदाचित खांद्यावरच्या धोपटीमुळे एक खांदा उतरलेला चाकरमानी जोशी त्याच्या स्टेटसमध्ये बसत नसावा. आमच्या तिघांच्यात 1 मिनिटाची जीवघेणी शांतता. ओके, सी यू अगेन. मान तिरकी करून मित्राला त्याने एक भावनाशून्य ब्रिटिश स्माईल दिलं. केस मागे सारत तो उठला आणि सेटवर निघून गेला. त्यानं मला ओळखलेलं दिसत नाही बहुतेक. जोशी हळवा झाला होता. त्यानं नव्हे, तुम्ही ओळखलं नाहीत त्याला, मी जोशीच्या खांद्यावर थोपटत म्हटलं. तिथून निघून जाताना अंधारात सुद्धा जोशीचे डोळे पाणावलेले दिसले मला. आणि थोड्याच वेळात मलाही धुरकट दिसू लागलं. धन्यवाद.